हॅलो फ्रेंड्स, सानवी फॅशन वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग बघत होतो। कटिंगपासून मेजरमेंट घेण्यापासून ब्लाऊजची मापं घेण्यापासून ते सगळं आपण पाठीमागच्या व्हिडिओपासून बघितलं आहे। चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर पाठीमागचे व्हिडिओही चेक करा। इथे आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग झालेलं होतं। आता आपण ब्लाऊजला स्लीव्ज कशा जोडायच्या आणि ब्लाऊजची फिटिंग कशी करायची योग्य पद्धतीने ते बघणार आहोत। त्यासाठी अगोदर आता इथे बॅकचा पार्ट आपला तयार करायचा राहिलेला आहे, तो आपण इथे जोडून घेऊया। एक कमेंट अशी आली होती की तुम्ही पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडून नंतर पाइपिंग का केले नाही। आपण जनरली तसंच करतो। पाठीमागचा गोल किंवा साधा गळा असेल थोडासा तर अगोदर आपण जोडून घेतो शोल्डर आणि नंतर एकदम सगळं पाइपिंग करून घेतो। पण इथे मला तुम्हाला वेगळी पद्धत म्हणजे सोपी आहे। आपण इथे सरळ बाजूवरती आपण हे फोल्ड करून आतमध्ये असं कसं टाकायचं। ज्यांना पाइपिंग अजिबात जमत नाही किंवा खरं पाइपिंग येतं, प्रॅक्टिसने तर हळूहळू येईलच। प्रॅक्टिस केले की तुम्हाला जमेलच। पण जर येतच नसेल तर ब्लाऊजला पण फिनिशिंग पाहिजे असेल तर हा एक पर्याय असतो। तुमचं कापड जर एकदम पातळ नसेल तर हा पर्याय तुम्ही अवलंबू शकता। ह्यामध्ये आपण सरळ करून ही कापडाची उलटी बाजू आतमध्ये आहे, वरती ही कापडाची सरळ बाजू आहे, त्याच्यावरती अस्तर असं ठेवून घ्यायचं। त्याला आपण इथे न हलण्यासाठी कापड इथे पिन्स लावून घेऊयात। यामुळे काय होतं, तुम्हाला पाइपिंगमुळे पाठीमागच्या गळ्याचं फिनिशिंग येत नसेल पाइपिंग चांगलं तर फिनिशिंग दिसत नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे असंही तुम्ही करू शकता, कापड आतमध्ये पलटी करून। हे तुम्हाला पाठीमागच्या साईडला मी दाखवणार होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला एकत्र पाइपिंग करून दाखवलं नाही। वेगवेगळ्या ब्लाऊजमध्ये जर दाखवायला गेलं तर खूप वेळ जाईल, म्हणून एकाच ब्लाऊजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती कशा दाखवता येतील याचा मी प्रयत्न करत आहे। इथे मी सगळ्या पिन्स लावून घेते। आता याला आपण हे कापड हलू नये म्हणून मी इथे तिन्ही बाजूला पिन्स लावून घेतले। आता इथे गळ्याला गोल राऊंडला इथे एका दाबाच्या अंतरावर गोल राऊंडला आणि इथे खाली कमरपट्टीला आपण टिप मारून घेणार आहोत। इथे आणि इथे कमरपट्टी आपण दुसरी अटॅच करणार आहोत, इथेच फोल्ड करणार आहोत। अटॅच केली तरी दुसरी अटॅच केली तर अजून जास्त फिनिशिंग येईल। पण तुम्हाला ही सोपी एक पद्धत, वेळ कमी असेल ब्लाऊज शिवायला तर या पद्धतीने तुम्ही शिवू शकता। आता आपण सुरू करूया। हे बघा, इथे पाणी इथे शिलाई मारून झालेली आहे। आता आपण हा गळा आणि हे जे पाठीमागे इथे खाली कमरपट्टीला इथे जे कापड राहिलेलं आहे हे कापड फक्त, आणि हे बाकीचे हे नंतर आपण कापड पलटी केल्यानंतर कट करणार आहोत। हे आणि हे कट करायचं आहे फक्त। हे आपलं कापड इथे कट करून झालेलं आपण आता हे पलटी करून घेणार आहोत। ते कसं करायचं मी दाखवते। आता हे पलटी करणार आहोत कापड असं दुसऱ्या बाजूला। त्याच्या अगोदर काय करायचं, इथे जिथे राऊंड शेप वरती असे छोटे छोटे कट्स द्यायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची। असे कट्स देताना कधी असे छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे ओढला जात नाही गळा। आता आपण हे बघू शकतो, असं दुसऱ्या बाजूने असं हे कापड पलटी करून घेणार आहोत।
हे अशा प्रकारे अस्तर आपलं उलट्या बाजूला आतमध्ये जाईल. त्याच्यासाठी इथे याच्यावरती असं नख फिरून घ्यायचं, त्याच्यामुळे व्यवस्थित तिथं घडी पडेल. किंवा याच्यावरती इस्त्री मारून घ्यायची उलट्या बाजूने अस्तरवरती नेहमी, कारण शिलाई मारताना असं ओढायचं नाही. याच्यावरती इस्त्री फिरून घ्या व्यवस्थित उलटं करून असं, मग तुम्हाला फिनिशिंग येईल. इथे तुम्ही बघू शकता की किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे गोल राऊंडला इथे. आणि इथे पण खाली हे तुम्हाला मी जवळून दाखवते जरा. हे बघा इथे कसा राऊंड एकदम व्यवस्थित आलेले आहे. इस्त्री फिरून घेतल्यानंतर एकदम छान फिनिशिंग येतं. आता फक्त इथे गळ्याला वरती राऊंडला आणि इथे खाली टीप मारून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. आता ते मी मारून घेते आणि इथेही पूर्ण राऊंडला मारून घेते. नंतर आपण शोल्डर जोडून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता मी गळ्याला आणि खाली इथे बॉटमला अशा डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत. अशा इथे एका दाबाच्या अंतरावरती 2 आणि इथे गळ्याला 2 टिपा मारून घेतलेल्या आहे. इथे साईडला जे कापड शिल्लक राहिलेलं आहे ते आपण कट करून टाकणार आहोत, कारण शिलाई करताना असे धागे वगैरे निघतात, ते निघून परत मेन फॅब्रिक खराब होतं. म्हणून आपण मेन फॅब्रिक हे राहिलेलं शिल्लक नंतर कटिंग करतो. सरळ करूनही दाखवते तुम्हाला मी फिनिशिंग किती छान आलेलं हे बघा. म्हणून मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये गोटपट्टी फक्त समोरच्या बाजूला दाखवलेली आहे. हे बघा एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे. आता आपण पाठीमागचे टक्स मारूया. एक टक्स मी तुम्हाला मारून दाखवते. इथे आपलं साईडचं कापडही कट करून झालेलं आहे. तर याच्यातलं आपलं जो राहिलेलं आहे पाठीमागच्या भागातलं ते म्हणजे पाठीमागचे टक्स. त्यासाठी आपण इथे हे एकदम जुळवून घ्यायचं आहे. आपण तर मार्किंग केलं होतं पेपरवरती, तर इथे पेपरवरचं मार्किंग टाकून करू शकता किंवा आपण इथे जे केलं होतं तसं टाकूया. इथलं 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून हे फोल्ड करायचं असं आणि इथे मधोमध बरोबर शिलाई मार्जिन सोडून याचा मध्ये जो येतो तिथे बरोबर ती अर्ध्या इंचाचे टक्स मारायचे. इथे बरोबर ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे इकडे आणि इकडचा टक्स इकडे येईल. इथे असे दोन्ही बाजूला हवं तर तुम्ही टेपवरती असं अर्धा इंचाचं मार्किंग करून घेऊ शकता जर तुमच्या लक्षात येत नसेल. आणि ते इथलं तुमचं सरळ येत नसेल हा टक्स, तर स्केलने असं वरती मार्किंग करून या गळ्याच्या खाली बरोबर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा होता. म्हणून हा आपण असा हा 4.25 इंचावरती घेणार आहोत. हे बघा एक टक्स माझा इथं मारून झालेला आहे इथे, आणि इथे फक्त एक रिवर्स टिप मारायची आहे म्हणजे उसवणार नाही. तर अशाच प्रकारे मी इकडचाही टक्स मारून घेते आणि मग आपण शोल्डर जोडूया. पाठीमागचा भाग आपला रेडी आहे. आता आपण हे शोल्डर जोडून घेऊयात. इथे हा सरळ बाजू ठेवायची आहे, उलटी बाजू आतमध्ये आहे. असं सरळ बाजू ठेवायची आहे, त्याच्यावरती अशी ही सरळ बाजू आतमध्ये जाईल असे शोल्डर ठेवायचे आहेत आणि दोनही शोल्डर असे जोडून घ्यायचे आहेत. इथे एकदम व्यवस्थित जुळवून घ्यायचं. हे आपलं म्हणजे फ्रंट बाजू आहे त्याचा शोल्डर थोडासा मोठा होईल, कारण आपण इकडे कापड फोल्ड केलेलं असतं जास्त, त्याच्यामुळे जास्त जातं. आणि इथे गोट आपला गोटसाठी जास्त कापड लागत नाही, त्याच्यामुळे हे शिलाई केल्यानंतर थोडंसं एक रेषेचं कापड आपलं शिल्लक राहील ते आपण कट करून काढणार आहोत. हे बघा अशा प्रकारे शोल्डर जोडायचं आहे. ते जवळजवळ अर्धा इंचाला एक रेष कमी किंवा अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे. आता हे असं आपण केल्यावरती इथे आपलं हे बघा इथे शोल्डरचा थोडासा भाग शिल्लक राहतो, कारण आपलं इकडचं इथे याच्यामध्ये फोल्डिंगमध्ये गेलेलं असतं. त्यासाठी मी थोडंसं सोडलं होतं एक्स्ट्रा कटिंगमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तरीही ते राहिलेलं असतं.
आपण थोडंसं कटिंग करून घेणार आहोत, जास्त कटिंग करायचं नाही, शोल्डर कमी पडू शकतो. तर बघा अशा प्रकारे ते फक्त एवढं जे इथं येत होतं ते फक्त एवढं मी कटिंग करून घेतलेलं आहे. कटिंगच्या वेळी तुम्ही ते जास्त सोडलं तर त्याची गरज लागणार नाही, पण कटिंगच्या वेळी ते सोडावं लागतं. आता इथे आपली टीप उसवली, त्यामुळे मग परत एकदा इथे घेते आणि हाही शोल्डर जोडून घेते. इथे तुम्ही बघू शकता आपले दोन्हीही शोल्डर जोडून झालेले आहेत. आता स्लीव्ज कसे अटॅच करायचे मी तुम्हाला दाखवते. त्या अगोदर स्लीव्जला कसं अस्तर अटॅच करायचं, फोल्डिंग कसं करायचं तेही दाखवते. इकडे माझ्याकडे स्लीव्ज आहेत. स्लीव्ज जोडत असताना नेहमी स्लीव्जची जी फ्रंट बाजू आहे तिथे नेहमी असं काहीतरी मार्किंग करून घ्यायचं. ही फ्रंट साईडला येईल आणि ही बॅक साईडला येतील. आता दोन्ही स्लीवच्या सरळ बाजू ठेवून घ्यायच्या वरती आणि त्याच्यावरती अशा स्लीव्ज ठेवून घ्यायचे. ही आपली फ्रंट बाजू आहे आणि इकडची बॅक आहे. तशीच या बाजूला स्लीव्ज ठेवून घ्यायची. स्लीव्ज ठेवताना अशी उलटी स्लीव्ज ठेवायचा नाही. असेच जॉईंट केलं तर दोन्ही स्लीवची फ्रंट बाजू एकाच साईडच्या दोन स्लीव्ज तयार होतात. त्यासाठी अपोजिट साईडला येतील दोन्ही स्लीव्ज बरोबर. इकडे याची फ्रंट बाजू आहे अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि नंतर जोडायच्या. ह्या अशा येतील. इकडे आहे फ्रंट साईड मेन फॅब्रिकची. हे बघा दोन्ही बाजू सरळ ठेवून एकमेकाच्या समोरासमोर अशा एका बाजूला फ्रंट बाजू एका बाजूला येतील असं ठेवायचं. आता इथे त्यासाठी आता एक स्लीव्ज मी साईडला ठेवून घेते, तुम्हाला दाखवते कसे स्लीव्जला हे कसं जॉईंट करायचं. इथे बरोबर ती सरळ एका दाबाची शिलाई मारून सरळ घ्यायची. इथे बघू शकता सरळ इथं शिलाई मारून झालेली आहे. एकसारखी शिलाई आली पाहिजे इकडे आणि इकडेही. आता हे कापड असं करून इथे दाबटीप या बाजूला अस्तरच्या फॅब्रिकवरती असं इकडे दाबटीप मारायची. हे बघा दाबटीपही मारून झालेलं. तर हे कापड असं फोल्ड करून आतमध्ये घ्यायचं आणि वरती इथे किनारीवरती एक टीप आणि त्याच्या लगेच शेजारी आतमध्ये एक दाब सोडून दुसरी टीप अशा दोन शिलाई मारून घ्यायच्या. हे बघा इथे बरोबर दोन शिलाई मारून झालेली आहेत आणि आपली फोल्ड करून झालेली आहे स्लीव्ज. हे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूला दोन शिलाई मारून घ्यायच्या. आता ही साईड उलटी करून बरोबर किनारीवरती याच्यावरती आपण अस्तरला शिलाई मारून घेणार आहोत. याच प्रकारे मी दुसरी स्लीव्ज तयार करणार आहे आणि मग नंतर आपण ती स्लीव्ज ब्लाऊजला कशी जोडायची ती दाखवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपला फ्रंट आणि बॅक पार्टचा शोल्डर जोडून झालेला होता आणि आपण या स्लीव्ज ही तयार करून घेतले होते. इथे मी फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. ही आपली फ्रंट साईडची बाजू आहे. इथेही ही फ्रंट साईडची बाजू आहे. आता या आपण स्लीव्ज तर ही फ्रंट साईडची बाजू आणि ही फ्रंट साईडची बाजू अशी समोर येईल अशा स्लीव्ज ठेवून घ्यायच्या आहे. ही लक्षात ठेवा ही फ्रंट साईडची बाजू इथे खड्डा असतो, ही फ्रंटलाच आली पाहिजे ना, तर ब्लाऊजचं फिनिशिंग वेगळं दिसेल आणि बसणारी नाही दिसेल. आता ही बाजू या बाजूला, ही बाही या बाजूला जोडायची आणि ही बाही या बाजूला जोडायची. आता कशी जोडायची एक स्लीव्ज मी तुम्हाला जोडून दाखवते. आता इकडची ही बाही स्लीव्ज आपण जोडूया. त्यासाठी ही बाजू अशी सरळ ठेवून घेतलेली आहे आणि स्लीव्जची सरळ बाजू याच्यावरती ठेवून घेतलेली आहे. मी तिकडनं जोडून सुरुवात करते आहे. मला थोडासा अनुभव आहे त्याच्यामुळे मी अशी जोडते. नाही तर सुरुवातीला काय करू शकता तुम्ही, याचा सेंटर काढायचा बरोबर इथं सेंटरवरती मार्किंग करायचं आणि सेंटरपासून ही इकडे आणि ही बाजू इकडे जोडायची. पण मी इथूनच जोडते.
तुम्हाला जर असं चुकत असेल तर असंही जोडू शकता तुम्ही. आता इथे स्लीव्ज जोडत असताना अशी स्लीव्ज ओढायची नाही किंवा मेन फॅब्रिक तर ओढायचंच नाही आणि स्लीव्ज ही ओढली जाणार नाही, हे लक्षात घ्या. इथे तुम्ही बघू शकता आपली स्लीव्ज अटॅच करून झालेली आहे, व्यवस्थित एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे. आता ही शिलाई मी साईडला मारलेली होती थोडी, याच्याच आतून एक दाबाची शिलाई म्हणजे डबल शिलाई आपण इथे मारायची आहे. आता ही शिलाई मी अशी मारून घेते आणि दुसरी स्लीव्ज ही जोडून घेते. अशी सेम सांगितल्या प्रकारे अशी स्लीव्ज जोडायची. इथे बघू शकता आपल्या दोन्ही स्लीव्ज अटॅच करून झालेल्या आहेत. डबल शिलाई मारलेली आहे प्लस मी त्याच्यामध्ये. आता आपला हा ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, हा ब्लाऊज जोडायचा कसा हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर स्लीव्ज जोडल्यानंतर हे दोन्ही भाग जोडून बघायचे एकसारखे आहेत का, एकसारखे आहेत का बघायचे दोन्ही स्लीव्जला. इथे हे स्लीव्जला स्लीव्ज बरोबर आहे का इथे बघायचं, चेक करायचं. प्लस इथेही कंबरपट्टीपर्यंत व्यवस्थित जुळून येतात का नाही ते चेक करायचे. एकदम व्यवस्थित आहे. आता आपण ही शिलाई अशी उलटी शिलाई मारणार नाही, अशी उलट्या बाजूने सरळ बाजूने मी इथे शिलाई मारणार आहे. कापडाची सरळ बाजू आहे, तर सरळ बाजूला वरती असे जोडून मी शिलाई मारणार आहे. हे बघा, ही उलटी बाजू आतमध्ये आहे आणि सरळ बाजूवरती मी शिलाई मारणार आहे. इथे एकदम कडेला मारणार आहे. इथून सुरुवात करणार आहे मी कमरेपासून. हे असे धागे कट करून टाकते मी इकडे. इथे तुम्ही बघू शकता एकदम सरळ अशी लाईन आलेली आहे तुमची. तर ही सरळ बाजूने मारलेली आहे मी शिलाई. इथे शिलाई व्यवस्थित आलेली नाही, तिथेही मी शिलाई व्यवस्थित करून घेते. हे बघा, मी परत एकदा शिलाई मारलेली आहे कारण इथं कापड शिलाईमध्ये आलेलं नव्हतं. असं होत असेल तर तुम्ही परत एकदा शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित निवडून घ्यायचं. हे बघा, हे सरळ बाजूने मारलेली होती. आता आपण ही बाजू अशी उलटी करून घेणार आहोत, उलटी बाजू ब्लाऊजची. आणि हे असं फोल्ड करून बरोबर ती इथे याच्या किनारीवरती शिलाई मारणार आहोत. इथे बघू शकता एकदम किनारीवरती हे धागे निघत आहेत ब्लाऊजचे. तुमच्याकडे जर ओव्हरलॉक असेल तर तुम्ही ते करू शकता. एकदम सरळ अशी फिटिंग आलेली आहे किनारीवरती तर उलट्या बाजूने. आता तुम्ही असं सेम दुसरी बाजूही जॉईन करून घ्या. इथे मी दुसरी बाजू जॉईन करते आणि नंतर तुम्हाला इथे फिटिंग कशी टाकायची तेही दाखवते. इथे आपल्या दोन्ही स्लीव्ज जोडून आणि हे ब्लाऊजला साईडचं फिटिंग करून झालेलं आहे. आपल्याला ब्लाऊजचं ओरिजिनल फिटिंग करायचं आहे इथे. तर ते कसं करायचं, आपल्याकडे हा मापाचा ब्लाऊज आहे
तुमच्याकडे माप असतील त्याच्यावरूनही करू शकता, पण हा इथे मापाचा ब्लाऊज आहे तो या ब्लाऊजला आहे तसा जोडून बघायचा. हे बघा असा कमरेला जे कमरेचं माप आहे ते ठेवून आहे तसं असं जोडून बघायचं. अशा प्रकारे एकदम असं व्यवस्थित एक सलग जोडून बघायचं. तर हे जे उरलेलं कापड आहे हे किती आहे बघायचं. उरलेलं कापड हे असं एकदा फोल्ड करायचं, इथे हे काढून घ्यायचं, इथे एकदा फोल्ड करायचं, परत एकदा डबल फोल्ड करायचं, कारण आपण हे इथे फिटिंग टाकताना दोन्ही बाजूला येऊन एवढी फिटिंग होणार आहे. हे 4 फोल्ड असं करून घ्यायचं 4 वेळा. हे बघा एवढं कापड माझं शिल्लक राहिलेलं होतं ओरिजिनल ब्लाऊजच्या माप घेऊन. आता ते असं एकदा फोल्ड करायचं त्याला डबल आणि परत एकदा 4 वेळा त्याची घडी करायची. तर हे बघायचं किती आहे, हे जे शिल्लक राहिलेलं आहे ते किती आहे बघायचं. इथे बघू शकता बरोबर हे 1.25 इंचाचं कापड, हे घडी आपली शिल्लक राहिली. 1.25 इंच का, आपण 1.5 इंच मार्जिन सोडलं होतं, तर आपलं 1.5 इंच मार्जिन इथे फोल्ड करण्यात जातं. इथे आपण परत एकदा फोल्ड करतो, इथे आपलं 1.5 इंच मार्जिन जातं आणि बरोबर 1.25 इंचाचं मार्जिन राहतं. मग त्यासाठी इथे बरोबर 1.25 इंचावरती ही आपली शिलाई सोडायची आहे. शिलाईपासून 1.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे आता हे बरोबर आपली स्लीव्ज हुकच्या बाजूची स्लीव्जला स्लीव्ज जोडून बघायची, कारण कधी कधी काही जणांना 2 स्लीव्जमध्येही थोडासा फरक येतो, दोन्ही हाताच्या स्लीव्जमध्ये. तर आता ही स्लीव्जला स्लीव्ज जोडून बघूया आपण, किंवा तुमच्याकडे जर मेजरमेंट असेल तर ते मेजरमेंट टाकायचे, किंवा इथंच ब्लाऊज असेल तर हे बघा एकदम ब्लाऊजवरती ब्लाऊज असा ठेवायचा व्यवस्थित, कुठेही घडी येता कामा नये. हे बघा जोडून मी इथे असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. इथं जेवढं शिल्लक राहते त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही साईडला असं जेवढं शिल्लक राहते कापड त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे आपलं कमरेचं मार्किंग तर ऑलरेडी झालेलं आहे. आता ही लाईन आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे इथं मी सरळ अशी ही लाईन सरळ अशी ड्रॉ करून घेतलेली. हे बघा बरोबर 1.25 इंचा तो तुमचं शिलाई मार्जिन येते. तुम्हाला मोजून दाखवते मी. इथे 1.25 इंच, हे 1.25 इंच तुमचं इथं दुमडण्यात जातं. इथेही बघू शकता बरोबर 1.25 इंचाचं मार्जिन शिल्लक राहतं. तुम्हाला जर हे मार्जिन जास्त हवे असेल तर तुम्ही इथं 1.5 इंचाऐवजी 1.25 किंवा 2 इंच. तर इथे मी एक शिलाई मारून घेते. इथे 1, 2 आणि 3 अशा 3 शिलाई मारायच्या आहेत, जेणेकरून कस्टमरला परत आवाज झाला तरी तो उसवून शिलाईवरती व्यवस्थित फिटिंग येईल. बघा 1, 2, 3 अशा 3 शिलाई मारून झाले. या साईडला मी 3 शिलाई मारून घेते, सेम असंच फिटिंग करून घेते आणि मग तुम्हाला ब्लाऊजचा शेवटचा लुक दाखवते. इथे तुम्ही बघू शकता आपलं एकदम व्यवस्थित असं फिटिंग आलेलं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. ट्रिपल म्हणजे 3 शिलाई इथे मी मारून घेतलेल्या आहेत फिटिंगसाठी. एकदम व्यवस्थित असं फिटिंग आलेलं आहे. हे बघा. आता स्लीव्ज ही तुम्हाला मी दाखवते. इथे स्लीव्ज कमी जास्त होते तेही होणार नाही. हे बघा इथे आपण स्लीव्ज जॉईन केलेली आहे. इथे ही आणि ही स्लीव्ज खालीवर होते तेही होणार नाही अशा प्रकारे कट केला तर. अशा प्रकारे शिवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल तर नवीन असताल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.
जर तुम्हाला आता याच्या पुढे कोणता प्रकार ब्लाऊजचा शिवायला आवडेल, प्रिन्सेस कट ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज की दुसरा कुठला, ते नक्की कळवा.